स्तोत्रसंहिता याचा 119 अध्याय 50 वचन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. हो, तर परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो आपल्याला आजच्या या सुंदर दिवसासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे. काय आहे आपलं सांत्वन? जेव्हा आपले दुःख आपल्याला मोठे वाटतात किंवा आपण दुःखी होतो, दुःखात पडतो, तेव्हा आपलं सांत्वन काय आहे? तर तुझे वचन मला नवजीवन देते. यस, आमेन. आय रिसीव इट इन द नेम ऑफ जीजस. की किती अद्भुत वचन आहे. परमेश्वराचं जे वचन आहे हेच आपल्याला काय आहे? नवजीवन देणार आहे. हो, परमेश्वराचं वचन आपल्याला पावलोपावली काय करतं की आपल्याला सर्व दुःखातनं, सर्व संकटातनं वचनाद्वारेच आपण बाहेर पडू शकतो. म्हणूनच आपण वचनांची घोषणा करणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. परमेश्वराचे वचन आपण हृदयामध्ये ग्रहण करून ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराचे वचनच खूप सामर्थ्यशाली आहेत. वचनाद्वारेच कार्य होतं. कारण परमेश्वराने हे वचन आपल्यासाठीच दिलेले आहेत. जेव्हा आपलं दुःख, संकट आपण त्याला मोठं न समजता आपल्याला परमेश्वर मोठा आणि महान आहे हे समजणंही महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जगिक जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टींचा विसर पडतो प्रियांनो. जेव्हा आपण दुःखी, कष्टी होतो तेव्हा आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटायला लागतं. आपणच जास्त काय आहोत? त्रासात आहोत अशी भावना यायला लागते. त्यामुळे आपण जेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराचे असे वचन काही आहेत की हृदयाला धीर आणि हिंमत देणारे, ते वचनांची आपण घोषणा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराचं कार्य हे सुद्धा वचनाद्वारे झालेलं आहे आणि आपला विश्वाससुद्धा तितकाच बलवंत पाहिजे. हो, जितका आपला विश्वास मोठा तितकं आपलं प्रतिफळ हे सुद्धा मोठं असणार आहे प्रियांनो. आणि आपण दुःखामध्ये तर जास्त आणि जास्त परमेश्वराच्या चरणी जाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर हा वाट पाहत असतो की कधी माझे लेकरं माझ्या जवळ येतील, कधी मला ते आरोळी मारतील. कारण परमेश्वर आपल्या बोलण्याच्या आधी आपल्याला जाणणारा बाप आहे. आपल्या गरजा तो काय करतो की आपल्या अगोदर तो जाणतो. त्यामुळे आपल्याला जे परमेश्वराचं वचन आहे हे नवजीवन देणार आहे. म्हणजे काय? प्रत्येक संकटातनं आपल्याला नवजीवन देऊन परमेश्वराचं वचन हे बाहेर काढत असतं. त्यामुळे आपण परमेश्वराचे वचनं ग्रहण करणं, आपण तर खरं तर प्रियांनो आपण एक हिंडतं फिरतं बायबल होणं महत्त्वाचं आहे. हो, आणि वेळोवेळी पावलोपावली आपल्याला जेव्हा ज्या वचनांची आवश्यकता आहे तिथे परमेश्वराचं वचन हे एकदम पॉवरफुल रीतीने कार्य करतं. फक्त आपल्याला तिथे त्याची घोषणा करता आली पाहिजे. हो, तर ह्या अद्भुत दिवसासाठी, ह्या वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या बाप्पा की तुझं जे वचन आहे ते आम्हाला सर्व दुःखात, कष्टात, क्लेशातून बाहेर काढणार आहे. आणि हो, तुझं वचन हे आम्हाला काय नवजीवन देणार आहे. यस, आम्ही रिसीव करतो ह्या वचनाला. परमेश्वरा, खूप हृदयाला स्पर्श करणारं तुझं वचन आहे माझ्या बाप्पा. ह्या वचनाला आम्ही हृदयामध्ये ठेवून त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करावा असं तो आम्हाला सामर्थ्य दे माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, जे कोणी माझे बहीण भाऊ आहेत माझ्या राजा त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचव माझ्या बाप्पा, जेणेकरून ते सुद्धा आशीर्वादित होतील असा माझा विश्वास आहे. हो, कारण तुझं वचन खूप अद्भुत आहे, मनाला धीर देणार आहे आणि आम्हाला नवजीवनसुद्धा देणार आहे. तर ही छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने केली म्हणाय का पित्या? आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. शालोम. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच.